आता आपण झाडातील प्राणवायू मानवाला किती मिळतो, झाडे किती देतात याकडे थोडं वळूया आपण, कारण आपला विषय तोच आहे, त्याकडे वळूया आपण. तर पूर्वीच्या जमान्यामध्ये प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन होतं आणि त्या तुळशीला आपण सकाळी सकाळी पाणी घालत होतो. तुळशीचे 2 पानं आपण खात होतो आणि ती तुळस नेहमीकरता आपल्या अंगणात असायची. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत होतं आणि बाहेरून येणारी जी पोल्युशन आहे ते कमी होत होतं. पण आता जमाना बदलला आहे. आता तुमच्याकडे जागाच नाही की तुळशी वृंदावन कुठेतरी ठेवा म्हणून. तरीसुद्धा आपल्याला प्राण मिळायला पाहिजे. मग काय करायचं, तर त्याच्याकरता आपण खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये आपण तुळशीच्या झाडाची एक कुंडी ठेवतो आहे आणि त्या कुंडीपासून आपल्याला प्राण मिळतो. तुळशीच्या झाडापासून जवळजवळ 18 ते 20% प्राणवायू दिवसातून एका तासात दिवसभरातील 24 तासात 18 ते 20 तास ते आपल्याला ऑक्सिजन देतात. त्याचप्रमाणे पिंपळ आहे. पूर्वी पिंपळाच्या झाडाखाली गावातले लोक बसत होती, नंतर मीटिंग घेत होते. पण आता पिंपळे झाड दिसणे फार कमी झाले आहे. बरं, शहरामध्ये पिंपळे झाड लावत नाहीत, कारण शहरामध्ये झाड जी लावतात ती फुटपाथवर लावतात आणि त्या फुटपाथच्या खाली ड्रेनेज असते, गटर असते आणि गटरचे पाईप असतात. त्यामुळं फुटपाथवर पालिका पिंपळाचे झाड लावत नाही. तर लावलेच तर ते एखादं झाड मैदानामध्ये किंवा एखादं झाड एखाद्या मोठ्या गार्डनमध्ये लावतात. इतर ठिकाणी ते पिंपळाचं झाड लावत नाहीत. पण पिंपळाचं झाड नेहमी मोठं होतं आणि त्याला खूप फांद्या होतात, त्याला खूप पानं येतात आणि त्या प्रत्येक पानापासून ऑक्सिजन मिळतो. तेही तुम्हाला दिवस रात्र ऑक्सिजन पुरवठा करतात. पण आपलं दुर्दैव, आपण फुटपाथवर लावू शकत नाही. तरी आपण इन्सिस्ट करूया, पालिकेला सांगूया आपण की त्यांनी मैदानामध्ये किंवा एखाद्या मोठ्या गार्डनमध्ये एक का होईना पण पिंपळाचं झाड लावावं.